पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील आन बान शान, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आमचे मित्र डॉक्टर प्रमोद शांताराम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। समृद्ध दीर्घायुष्यासाठी डॉक्टर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त मित्रपरिवार, समस्त डॉक्टर, परिचारक, परिचारिका, उपजिल्हा रुग्णालय पनवेल। पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आमचे मित्र डॉक्टर प्रमोद शांताराम पाटील यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। समृद्ध दीर्घायुष्यासाठी डॉक्टर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा। शुभेच्छुक जीवन बाळकृष्ण कोंडिलकर, सुरक्षा अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय पनवेल। केवल महाडिक, संपादक कोकण संध्या न्यूज, भूमिपुत्र रायगड। तसेच अध्यक्ष पत्रकार मित्र असोसिएशन, समस्त मित्र परिवार। सामाजिक कार्यकर्ता तथा तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार पनवेल पोलिसांच्या ताब्यात। जातीवाचक शिवीगाळ खंडणीच्या गुन्ह्यात होता फरार। स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता आणि तथाकथित पत्रकार अरमान उर्फ विक्रम संजय पवार याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शिताफीने त्याला बेड्या ठोकल्यात। 2021-22 मध्ये दौलत माने यांच्या ओळखीचा रमाकांत गोविंदा परिडा यांनी सांगितलं ते व्यवसायासाठी जागा घेणार असल्याने त्यासाठी त्यांनी माने यांच्याकडे पैशांची मागणी केली होती। त्यावरून त्यांनी रोख बँकेचं कर्ज घेऊन 80 लाख रुपये त्यांना दिले होते। तसंच मानेसह इतरांनी देखील त्यांना पैशांची मदत केली, परंतु त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी घेतलेली रक्कम कुणालाही परत केली नाही। म्हणून सुंदरसिंग ठाकूर, पोलीस शिपाई उरण पोलीस ठाणे यांनी रमाकांत मानगोविदा परिडासह इतरांविरुद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। फसवणूक झालेले पैसे मिळवण्यासाठी पोलीस शिपाई ठाकूर यांनी माने यांना अरमान उर्फ विक्रम संजय पवार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे तुम्ही मदत मागा, ते मदत करतील आणि पैसे मिळवून देतील असं सुचवलं। त्यानुसार दौलत माने आणि ठाकूर यांनी अरमान उर्फ विक्रम संजय पवार यांच्याशी संपर्क केला। गार्डन हॉटेल जवळील शिवसागर हॉटेलला मीटिंग केली। त्यावेळी अरमान उर्फ विक्रम संजय पवार यांनी सांगितलं की मी तुम्हाला रमाकांत परिडा याच्याकडून कायदेशीर मार्गाने पैसे काढून देतो, तुम्ही मला 5 लाख रुपये द्या। त्यावेळी माने यांनी त्याला सुरुवातीला 1 लाख रुपये देतो असं सांगितलं। त्यानंतर माने यांनी स्वतः 50,000 रुपये, पोलीस शिपाई ठाकूर यांनी 50,000 रुपये असे एकूण 1 लाख रुपये अरमान उर्फ विक्रम संजय पवार याला मोबाईलवर गुगल पेद्वारे पाठवले। त्यानंतर अरमान उर्फ विक्रम पवार याच्याशी दौलत माने, पोलीस शिपाई ठाकूर हे वेळोवेळी संपर्क करत होते, परंतु अरमान पवारने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही। उलट माने यांच्याकडेच तो उर्वरित 4 लाख रुपयांची मागणी करू लागला। पैसे दिले नाहीत तर मी तुम्हाला नोकरी करू देणार नाही, तसंच खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवेल, त्यासाठी तुम्ही मला उर्वरित रक्कम द्या अशी धमकी माने आणि ठाकूर यांना तो देऊ लागला। त्यानंतर अरमान पवार यांनी संपर्क करणं बंद केलं। माने ठाकूर यांचे 1 लाख रुपये देण्यासही तो टाळाटाळ करू लागला। तेव्हा या दोघांनी अरमान पवार याला भेटून समजावलं, जबरदस्तीने पैशांची मागणी करू नको असं माने यांनी त्याला सांगितलं। मात्र अरमान पवार याने जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या देऊन पैशांची मागणी सुरूच ठेवली। अखेर अरमान उर्फ विक्रम पवार याच्या त्रासाला कंटाळून दौलतराव माने यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार अरमान उर्फ विक्रम संजय पवार याच्यावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांनी त्याला अटक केली। त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अरमान उर्फ विक्रम संजय पवार याने ट्विटर, फेसबुक, यूट्यूबच्या आणि मनसेच्या पदाधिकारी असल्याचं सांगून शासकीय यंत्रणेला नाहक त्रास देण्याचं काम वारंवार केलंय। अनेकांना ब्लॅकमेल करून लाखोंच्या खंडणी उकळल्याचे प्रकार देखील काहींनी त्याच्या नावावर आणि नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले। पोलिसांनी देखील अधिक तपास करून अरमान उर्फ विक्रम संजय पवार याला तडीपार करावं अशी मागणी होते। ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल।